श्री स्वामी समर्थ. आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये ही अमावस्या अतिशय श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरी केली जाते. या दिवशी आपण घरातील दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचं स्वागत करतो. दिवा म्हणजे फक्त उजेड देणारी वस्तू नाही, तर आपल्या संस्कृतीमध्ये दिवा हा शुभत्व, ज्ञान आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो. म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्याची पूजा करण्याची सुंदर परंपरा आहे. सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट सांगते. काही ठिकाणी या दिवसाला चुकीचे गटारी अमावस्या असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात हा शब्दप्रयोग योग्य नाही. काही परंपरांमध्ये गताहारी अमावस्या असा उल्लेख आढळतो. त्यामुळे या पवित्र दिवसाला केवळ मांसाहार किंवा व्यसन करण्याचा दिवस समजणे योग्य नाही. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आपण या दिवशी घराची स्वच्छता करतो, देवघर स्वच्छ करतो, दिव्यांची पूजा करतो आणि श्रावण महिन्याचं भक्तिभावाने स्वागत करतो. त्यामुळे हा दिवस आनंदाने, सात्विकपणे आणि श्रद्धेने साजरा करावा. आता पाहूया दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा नेमकी कशी करायची. सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्या. विशेषतः देवघर, मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ करा. उंबरठ्याला हळदीचं लेपण लावा. लेपण लावून झाल्यानंतर दारामध्ये छोटीशी का होईना पण रांगोळी काढा. रांगोळी काढायला अजिबात विसरू नका. घरामध्ये असलेले सर्व दिवे आधीच स्वच्छ करून घ्या. मातीचे दिवे, पितळेचे दिवे, चांदीचे दिवे, दगडाचे दिवे किंवा आपल्या घरच्या परंपरेतले जे काही दिवे असतील ते सगळे अगदी प्रेमाने स्वच्छ करा. पूजेची जागा देवघराच्या जवळ स्वच्छ करून घ्या. तिथे रांगोळी काढा. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवून स्वच्छ वस्त्र अंथरा. त्याभोवती छोटीशी परत एक रांगोळी काढा. 2 खायची पानं, 1 रुपयाचं नाणं, सुपारी असं घेऊन आपल्याला तिथे ठेवायचं आहे. म्हणजे गणपती स्वरूप सुपारीची आपल्याला पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षदा वाहायची आहेत. लाल फूल वाहायचं आहे. दुर्वा वाहायचा आहे. आणि त्यानंतर आता प्रत्येक दिव्याच्या खाली थोडे तांदूळ ठेवा. त्या तांदळावर हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करा. त्यानंतर त्यावर दिवा ठेवावा. दिव्याभोवती फुलांच्या पाकळ्याही ठेवू शकता. दिव्यामध्ये शक्य असल्यास जोडवात लावा. 2 वाती एकत्र करून तयार केलेली जोडवात ही एकात्मतेचं आणि अद्वैताचं प्रतीक मानलं जातं. त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालून दिवे प्रज्वलित करा. दिवा लावताना मनामध्ये एकच भावना ठेवा. हे देवा, माझ्या घरातील अंधकार दूर होऊ दे. घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदू दे. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे. आणि हे दिवे असेच तेवत राहतील अशा पद्धतीने तेलाची व्यवस्था करा. मात्र दिवे सुरक्षित ठिकाणी आणि ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. संध्याकाळी पुन्हा दिवे प्रज्वलित करून मनोभावे पूजा करा. आणि एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, फक्त दिवे लावून पूजा पूर्ण होत नाही. आपल्या घरच्या परंपरेनुसार दिव्यांची नामावली आणि दिव्यांची आरती म्हणायलाही विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तुम्हाला जी दिव्यांची पारंपरिक नामावली आणि आरती माहीत असेल तर ती भक्तिभावाने नक्की म्हणा. आरती करताना घाई करू नका. दिव्यांकडे पाहून मन शांत करा आणि आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. दीप अमावस्येच्या दिवशी अनेक घरांमध्ये घरातील मुलं आणि मुली यांचंही औक्षण करण्याची सुंदर परंपरा आहे. मुलं मुली म्हणजे घराची, आनंदाची आणि पुढच्या पिढीची आशा. त्यामुळे त्यांचं औक्षण करून त्यांच्या आयुष्यात नेहमी सुख, आरोग्य, यश आणि सद्बुद्धी राहावी अशी देवाकडे प्रार्थना केली जाते. औक्षणासाठी ताटामध्ये कुंकू, अक्षदा, फूल आणि दिवा घ्या. मुलांच्या कपाळावर कुंकू किंवा गंध लावून अक्षदा अर्पण करा आणि प्रेमाने औक्षण करा. यानंतर त्यांना गोड पदार्थाचा नैवेद्य किंवा प्रसाद द्या. आपल्या परंपरेमध्ये प्रत्येक कृतीमागे काही ना काही सुंदर भावना दडलेली असते. दिव्यांची पूजा म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही, तर आपल्या घरात प्रकाश, स्वच्छता आणि सकारात्मक विचार आणण्याचा हा एक सुंदर संकल्प आहे. आणि म्हणूनच या दिवशी कोणतेही गैरसमज मनात न ठेवता साधेपणाने आणि श्रद्धेने दीप अमावस्या साजरी करा. घर स्वच्छ ठेवा, देवघर स्वच्छ ठेवा, दिव्यांची पूजा करा, आरती म्हणा आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा.
दिव्यांचा प्रकाश जसा अंधार दूर करतो तसाच आपल्या मनातील चिंता, नकारात्मक विचार आणि दुःख दूर होऊन जीवनामध्ये आशेचा आणि आनंदाचा प्रकाश पसरू दे. आता दिव्यांची पूजा झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी आपल्याला पितरांसाठी सुद्धा एक दिवा लावायचा आहे. यासाठी कणकेचा दिवा करून त्यामध्ये वात ठेवावी आणि हा दिवा दक्षिण दिशेला लावावा. आपल्या पितरांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या शांतीसाठी श्रद्धेने हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपली दिव्यांची पूजा पूर्ण होते. आता अजून एक अतिशय सुंदर परंपरा या दिवशी आपल्या घरामध्ये केली जाते, ती म्हणजे घरातील मुलं आणि मुलींचं औक्षण. मुलं लहान असोत किंवा मोठी असोत, घरामध्ये जी मुलं मुली असतील त्यांचं या दिवशी प्रेमाने औक्षण करावं. जसं आपण एखाद्या मुलाचा वाढदिवस असतो त्यावेळी त्याला पाटावर किंवा चौरंगावर बसवतो, कपाळाला हळद कुंकू अक्षदा लावतो, दिव्याने ओवाळतो आणि शेवटी त्याच्या तोंडात गोड पदार्थ देतो. अगदी त्याच पद्धतीने या दिवशी सुद्धा मुलांचं औक्षण करू शकता. आपल्या परंपरेमध्ये मुलांना घराण्याचा वंशाचा दिवा आणि मुलींना वंशाची पंटी असं प्रेमाने म्हटलं जातं, कारण पुढची पिढी ही त्यांच्यामुळेच पुढे जाते. म्हणूनच घरातील मुलं मुली ही सुद्धा आपल्या घरासाठी खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे या दिवशी दिव्यांची पूजा करण्याबरोबरच आपल्या मुलामुलींचीही सुद्धा देवांकडे प्रार्थना करा की त्यांना उत्तम आरोग्य मिळावं, चांगली बुद्धी मिळावी, त्यांच्या आयुष्यात सुख समाधान आणि यश लाभावं. तुम्ही दिव्यांची पूजा केल्यानंतर घरातलं वातावरण बघितलं तर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. सगळीकडे दिव्यांचा प्रकाश असतो आणि मनामध्येही एक सकारात्मक भावना निर्माण होते. आणि पूजा करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्याची चिंता करू नका, कारण आपण माणसं आहोत आणि आपल्या हातून काही ना काही चुका होऊ शकतात. पूजा पूर्ण झाल्यानंतर देवासमोर हात जोडून अगदी मनापासून एवढीच प्रार्थना करा की हे देवा, माझ्या यथाशक्तीने आणि माझ्या श्रद्धेने मी ही पूजा केली आहे. पूजा करताना माझ्याकडून काही चूक झाली असेल, काही कमी जास्त झालं असेल तर मला क्षमा करावी आणि माझी ही पूजा स्वीकारावी. ही क्षमा प्रार्थना प्रत्येक पूजेनंतर करणं खूप सुंदर आहे, कारण देवाला आपल्या पूजेपेक्षा आपली श्रद्धा आणि मनातील भावना महत्त्वाच्या असतात. त्यानंतर दिव्यांची आरती नक्की करा. सकाळी केली नसेल तर संध्याकाळी आरती करू शकता. आपल्या घरच्या परंपरेनुसार दिव्यांची नामावली आणि आरती भक्तिभावाने म्हणा. या पूजेची सांगता लगेच करायची नाही. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्यवस्थित उठवायची. दिव्यांना वाहिलेली फुलं आणि इतर पूजेचं साहित्य निर्माल्यामध्ये ठेवावं. देवाला अर्पण केलेला नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांनी घ्यावा. त्यानंतर दिवे व्यवस्थित स्वच्छ करून कोरडे करून आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी ते नेहमी ठेवता त्या ठिकाणी आदराने ठेवून द्यावेत. तर बघा, अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण दीप अमावस्येच्या दिवशी ही दीपपूजा करू शकतो. या पूजेचा मुख्य हेतू म्हणजे आपल्या घरामध्ये प्रकाश, पवित्रता, सकारात्मकता आणि आनंद कायम राहावा, हीच देवांच्या चरणी प्रार्थना. दिव्यांचा प्रकाश आपल्या घरातील अंधार दूर करतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील अडचणी, चिंता आणि नकारात्मक विचार दूर होऊन सुख, शांती आणि समाधानाचा प्रकाश निर्माण होऊ दे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.